जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा आपल्याला जे ते काय यायचं, आपल्या सर्वात आधी जे आहे ते आपल्या सुपर VPN ॲप आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर आपल्या VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या CapCut ॲप आहे तो ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो एक अशा प्रकारे बिटवाला एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं जे ॲड करून घ्यायचा आहे। तो व्हिडिओ इथं ॲड केल्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याचा जो ऑडिओ असेल मित्रांनो तो आपल्या इथं आधी एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे ते ऑडिओ जो येतो तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे बीट 1 बीट 2 अशा प्रकारे दिसेल, तिथं आपल्याला जे ते येऊन जायचे। तर आता आपल्याला काय करायचं, बीट 2 वरती आपल्याला अशा प्रकारे इथं येऊन जायचं। त्यानंतर आपल्याला इथं जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचं। त्यानंतर परत बीट 3 वरती यायचं, परत आपल्या इथं जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचं। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्रांनो बिट्स असतील ते सर्व बिट्सनुसार इथे जे ते तुम्ही अशा प्रकारे ह्याला जे ते स्प्लिट वगैरे जे ते करून घ्या। ओके, तर मित्रांनो, स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला आता इथं फोटोज जे ते ऍड करायचे। तर इथं फोटोज जे ते कसे ऍड करायचे ते बघा मित्रांनो। आपल्याला जे ते पहिल्या बीटवरती क्लिक करून टाकायचंय। त्यानंतर आपल्या इथे रिप्लेस वरती जे ते जायचं बघा। इथं रिप्लेस वरती जे ते येऊन जा, थोडंसं स्क्रॉल करा। त्यानंतर इथं रिप्लेस वरती येऊन जावा। त्यानंतर गॅलरीमध्ये तुम्हाला जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तो घेऊ शकता, किंवा तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं यूज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जो आपला इमेज आहे तो इथं रिप्लेस झालाय। तर मित्रांनो, तुम्हाला आता फोटो कसा रिप्लेस करायचा आहे ते तुम्हाला माहितीच आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आपले जेवढे काही बिट्स असतील तिथे तुम्ही बरोबर अशा प्रकारे फोटो जो होतो रिप्लेस करून टाका। परत तुम्हाला एकदा ही स्टेप सांगतो। काय अर्ज त्या बीटवरती क्लिक करून टाकायचं, परत रिप्लेस वरती जिथे येऊन जायचं। रिप्लेस वरती आल्यानंतर तुम्हाला जो कोणता फोटो घ्यायचा असेल तो फोटो इथे घ्या। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने फोटो जो तो रिप्लेस होऊन जातो। तर मित्रांनो, आता तुम्ही इथे व्यवस्थितपणे इथं ऍड वगैरे करून घ्या, रिप्लेस वगैरे इमेज जो तो करून घ्या। ओके, तर भावना मी जे ते इथं आता आपले जेवढे काय मित्रांनो इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी इथे रिप्लेस वगैरे करून घेतले। तर रिप्लेस केल्यानंतर आपल्याला आता ह्या इमेजेसला जे ते अॅनिमेशन द्यायचंय। तर अॅनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन जायचं, त्यावरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं। त्यानंतर आउट अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत आपल्या दुसऱ्या नंबरच्या जे ते आपल्याला इमेजवरती येऊन जायचंय। तिथं आल्यानंतर आपल्याला परत जे ते काय करायचं मित्रांनो, अॅनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो, आता एक तुम्हाला बाउन्स अशा प्रकारे तुम्हाला अॅनिमेशन दिसत आहे, तिथं देऊन टाकायचं। दिल्यानंतर परत नंतरच्या जे आपल्याला काय करायचं मित्रांनो, इमेजवरती येऊन जायचं, ते जाऊन कॉम्बोमध्ये जायचंय। त्यानंतर आता तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटून जाईल, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अॅनिमेशनमध्ये जे ते जायचंय। गेल्यानंतर परत आपल्या कॉम्बोमध्ये जाऊन झूम टू अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका, झूम टू। ओके, तर भावना परत नंतरच्या जे इमेजवरती येऊन आपल्या त्यावर क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला आता इथे जे ते वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा एक मित्रांनो भेटेल तुम्हाला अॅनिमेशन, तर तो इथं द्यायचा आहे आपला। तर आता थोडंसं आपण स्क्रोल करून जिथे शोधूया तो कुठे इथे। तर मित्र अॅनिमेशन देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या जे ते इमेजवरती येऊन परत अॅनिमेशनमध्ये जाऊन परत कॉम्बोमध्ये जायचं। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर परत आपल्या इथं आता स्ट्रेट अँड डिझॉर्ड अशा प्रकारचं एक मित्र अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। थोडंसं जे ते स्क्रॉल करा, तर मित्र अॅनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आता एकदम आपला शेवटचा जो तो इमेज राहिलाय तर त्यावरती क्लिक करून आपल्या परत अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचंय। त्यानंतर इथं जे ते फॉलोइंग अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्र इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण आता इथं अॅनिमेशन तर दिलाय। तर अॅनिमेशन दिल्यानंतर आपल्या इथं आता या इमेजेसला जे ते आपलं हे द्यायचं मित्रांनो, इफेक्ट। तर तो देण्यासाठी आपल्याला परत सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचंय। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघायचं इथं हेक्सागोनल अशा प्रकारचे स्पॉट अशा प्रकारचे एक तुम्हाला भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत जे ते काय करायचं मित्रांनो बघा, परत आपल्या नंतरच्या जे ते
इमेजवरती येऊन परत आपल्या जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जे जायचंय, व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आता स्पार्कमध्ये जे ते येऊन जायचं स्पार्क सेक्शनमध्ये. तर तिथं स्पार्क सेक्शनमध्ये आल्यानंतर आपल्या इथं बघा आता तुम्हाला कॉलिन्सन्स अशा प्रकारचा एक भेटेल तुम्हाला स्पार्क, तो इथं देऊन टाका आणि हा इफेक्ट जो तो व्यवस्थितपणे त्या इमेजच्या एंडपर्यंत जे ते ॲडजस्ट वगैरे इथं करून घ्या. तर ॲडजस्ट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या परत जे ते काय करायचं बघा, नंतरच्या जे ते इमेजवरती आपल्याला येऊन आपल्या काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या जे ते बघा काय करायचं ह्याच्यामध्ये येऊन जायचं मित्र आपल्याला स्प्लिटमध्ये. तर स्प्लिटमध्ये आल्यानंतर इथं आपल्या मिरर 3 अशा प्रकारे इथं जे ते करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्या बरोबर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं व्यवस्थितपणे अशा प्रकारे इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत ॲडजस्टमध्ये जाऊन याचं जे काही फिल्टर असेल ते इथं 0 करून घ्यायचं. त्यानंतर व्हर्टिकलमध्ये जे ते बरोबर आपला इमेज सेट होतोय तिथपर्यंत जे ते व्हर्टिकल जे ते आपलं कमी जास्त जे ते तुम्ही करून घ्या. तर कमी करून घेतल्यानंतर परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्याला परत काय करायचं बॉडी इफेक्टमध्ये जे ते जायचंय. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा मित्रांनो बघा मित्रांनो एक तुम्हाला एक इफेक्ट भेटेल बघा. मित्रांनो इथं अशा प्रकारे तुम्हाला हार्ट फ्लेम अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं इफेक्ट दिल्यानंतर परत नंतर जे ते आपल्याला इमेजवरती जे ते येऊन जायचंय. आल्यानंतर परत आपल्याला जे ते काय करायचं बघा मित्रांनो त्या बॉडी इफेक्टमध्ये जे ते जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लुमिनस अशा प्रकारे एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तर तो इथं इफेक्ट जो तो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे बरोबर त्या इमेज पुरता जे ते करून घ्या. केल्यानंतर परत नंतरचे जे ते इमेजवरती येऊन आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा इलेक्ट्रिक तुम्हाला एक अशा प्रकारचा इफेक्ट असेल बघा, इलेक्ट्रिक करंट. तर तो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची करून घ्या व्यवस्थितपणे. परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊनच परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. सॉरी मित्र, बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या परत जे देतो तुम्हाला बघा आता काय करायचंय. इथं तुम्हाला जे सुपर पॉवर्समध्ये जे ते येऊन जायचं. सुपर पॉवर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला आता इथे लाइटिंग आहे तुम्हाला एक भेटेल मित्रांनो इफेक्ट. तर तो इथं देऊन टाका. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचा जो कलर असेल तुम्हाला जो कोणता इथं ठेवायचा असेल तो अशा प्रकारे इथं ठेवू शकता. तर ठेवल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्याला इमेजवरती जे ते येऊन जायचं. आल्यानंतर परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचंय. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या ट्रेंडिंग सेक्शनमध्ये जे ते येऊन जायचंय. आल्यानंतर तुम्हाला इथं जे ते फायरफ्लाय अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तर तो इथं देऊन टाका. अशा प्रकारचा तो इफेक्ट आहे. तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतर जे ते आपल्या इमेजवरती जे ते येऊन जायचंय. आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय. त्यानंतर इथं तुम्हाला आता बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला रिपीट अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल आणि हा इफेक्ट जो तो व्यवस्थितपणे जो तो एंडपर्यंतच लागून जातो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ इथं रेडी झाला. तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं. वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे. तर त्या ॲरोवरती जे ते क्लिक करायचं. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो प्रोसेसिंग जे ते सुरू होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास एवढं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही आपलं युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती जे ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.